सुधागड एज्युकेशन सोसायटी माध्यमिक विद्यालय कळंबोली. स्टँडर्ड 6th सब्जेक्ट मॅथमॅटिक्स. चॅप्टर नंबर 11 रेशो प्रपोर्शन, गुणोत्तर आणि प्रमाण. पेज नंबर 56 वरती आपल्याला लेट्स डिस्कस असं एक उदाहरण दिलेलं आहे, ते पहिल्यांदा आपण पाहूया. इथे दोन चित्र दिले आहेत आपल्याला, मुलगा आणि मुलगी. आय एम यंगर दॅन निलिमा बाय 6 years. निलिमा म्हणते आय एम ट्वाइस ॲज ओल्ड ॲज रमेश. म्हणजे निलिमा ही रमेशच्या वयाच्या दुप्पट आहे. तर रमेशचं वय निलिमाच्या वयापेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. लेट्स से निलिमा इज 12 years old अँड रमेश इज 6. समजा निलिमाचं वय 12 आहे समजलं, तर रमेशचं वय 6 आहे. तर त्याचा आपल्याला रेशो काढायचं आहे. रेशो गुणोत्तर, प्रपोर्शन म्हणजे प्रमाण. ते कसं काढायचं ते आपल्याला पाहायचं आहे. आता निलिमा आणि रमेश यांच्या वयाचं जर आपण गुणोत्तर काढलं तर 12/6 येईल. 12/6 म्हणजे 2/1 येईल. 2/1 means 2:1. Nilima's age is twice as much Ramesh. We can give some informations by saying Nilima's and Ramesh age is proportion 2:1. It is read as 2:1. 2/1 म्हणजेच 2:1. ते कसं वाचतात ते आपल्याला इथं दिलेलं आहे. पेज नंबर 57 वरती आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. फ्लावर्स वेअर डिस्ट्रीब्युटेड अमंग द गर्ल्स इन equal proportions. Fill in the empty boxes. गर्ल्स आहेत, फ्लावर्स आहेत आणि सर्व मुलींना प्रमाणात फुलं वाटलेली आहेत. 3 मुली असतील, 3 गर्ल्स, तर 3 मुलींना 12 फ्लावर्स वाटलेले. तर 5 मुलींना किती फ्लावर्स वाटले जातील, किंवा 32 फ्लावर्स किती मुलींना वाटले जातील, किंवा 1 मुलगी असेल तर तिला किती फ्लावर्स येतील, असं आपल्याला इथं चार्ट दिलेलं आहे. पहिल्यांदा आपण 3 मुली असतील तर फ्लावर्स 12 आहेत, म्हणजे एका मुलीकडे 4 फ्लावर्स आले. एका मुलीकडे 4 फ्लावर्स आहेत म्हणजे 5 मुलीकडे इथं 20 फ्लावर्स येतील. इथे फ्लावर्स 32 आहेत, म्हणजे मुलींची संख्या काढायची आहे. म्हणजे आपल्याला त्याला 4ने भागायला लागेल, म्हणजे 8 मुली येतील. म्हणजे एका मुलीला 4 फ्लावर्स असं याचं आपल्याला गुणोत्तर येते. नंबर ऑफ गर्ल्स अँड नंबर ऑफ फ्लावर्स 3/12 दिलेले आपल्याला सोडून येतं, इक्वल टू 1/4. इट मीन्स that every girl got 4 flowers. एका मुलीला 4 फुले वाटण्याला येतात. The proportion of girls and flowers is 1:4. 1:4. It is written as 1:4 or the ratio written as 1/4.
रेशोमध्ये लिहायचं असेल तर 1/4 आणि प्रपोर्शनमध्ये लिहायचं असेल तर 1:4 या पद्धतीने आपल्याला रेशो काढून प्रपोर्शनमध्ये लिहायचं आहे. इथं आपल्याला दुसरं एक एक्झाम्पल दिलेलं आहे 10/65. फक्त सोडवले कसं ते आपण पाहायचं आहे. 10/65 मग 10/65 आपण 10ची पॉवर 5 × 2 असंही करू शकतो किंवा 10/10 डिवायडेड बाय 5 65 डिवायडेड बाय 5 त्याचं उत्तर आलं 2/13. त्याचं प्रपोर्शन आलं 2:13. या पद्धतीनं ते सोडवता येईल. दुसरं एक उदाहरण आपल्याला इथं दिलेलं आहे 12/16. मग 12ला 4ने भाग जातो, 16ला पण 4ने भाग जातो, म्हणून 12 डिवायडेड बाय 4 3 येतं, 16 डिवायडेड बाय 4 येतं. या पद्धतीने पण आपण त्याचा रेशो आला 3/4 आणि ते प्रपोर्शनमध्ये लिहायचं असेल तर 3:4 असं आपण लिहू शकतो. Some important points about ratio. Page number 58. Now I know आपण पाहूया. When finding ratio of two quantities of the same kind, their measures must be in same units. ज्या क्वांटिटीचा ज्या राशींचा आपण गुणोत्तर काढतो त्या राशी एकाच एककात असल्या पाहिजेत तर आपल्याला त्याचं गुणोत्तर काढता येतं व रेशो काढता येतो. फॉर एक्झाम्पल समजा रुपये आणि पैसे असतील तर आपल्याला रुपयाचं पैशामध्ये रूपांतर केलं पाहिजे, किंवा लिटर आणि मिलीलिटर असतील तर लिटरचं मिलीलिटरमध्ये रूपांतर केलं पाहिजे, किंवा किलोग्रॅम आणि ग्रॅम असेल तर किलोग्रॅमचं ग्रॅममध्ये रूपांतर केलं पाहिजे. मिनिट आणि तास असतील तर आपल्याला तासाचं मिनिटामध्ये रूपांतर केलं पाहिजे. म्हणजे एका युनिटमध्ये ते आपल्याला करून घ्यावे लागतात. तर आपण 1-2 उदाहरणं सोडवणार आहोत. प्रॅक्टिस सेट 28मधले आपण 2 उदाहरणं घेणार आहोत. प्रॅक्टिस सेट 28 क्वेश्चन फर्स्ट. इन each example below find the ratio of फर्स्ट नंबर टू सेकंड. पहिल्या संख्येची दुसऱ्या संख्येची गुणोत्तर काढा असा हा प्रश्न आहे. पहिलं उदाहरण आहे 24 and 56. आता हे उदाहरण आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने सोडवता येतं, ते इथं तुम्हाला मी दिलेलं आहे. कोणत्या वेगवेगळ्या पद्धतीने सोडवता येते पहा. 24 and 56. 24/56. आता जर अगदीच आपल्याला मोठ्या संख्येने भाग जातो असं जर नाही कळलं तर दोन्ही संख्यांना 2ने भाग जातो, 3ने भाग जातो का, 5ने भाग जातो का, असं आपण शोधत गेलो तरी आपल्याला ते उत्तर मिळतं. पहिली पद्धत तुम्हाला दिलेली 24 × 12 म्हणजे 56ला पण 2ने भाग जातो आणि 24ला पण 2ने भाग जातो. मग 2 × 12 2 × 28 2 कॅन्सल झाले, 12 × 12/28 आले. आता 12चे पण डिवायडेशन होतं 2 × 6, 28चं 2 × 14 2 कॅन्सल झाले, 6/14 आला. मग 6चे डिवायडेशन 2 × 3 आणि 14चं डिवायडेशन 2 × 7 2 कॅन्सल झाले. आता 3 आणि 7 याच्यात कॉमन फॅक्टर नाही, म्हणून आपण कॉमन फॅक्टर येतो तोपर्यंत आपण सोडवत जायचं. 3/7 आणि प्रपोर्शनमध्ये लिहिलं आपण तर 3:7 असं याचं उत्तर येतं. थोडक्यात जर सोडवायचं असेल तर आपण असंही सोडवू शकतो. 24/56 आपल्याला माहीत आहे 24ला पण 8ने भाग जातो, 56ला पण 8ने भाग जातो. मग 8 × 3
डिवायडेड बाय 8 × 7. 8 कॅन्सल झाले. 3/7 3:7. ही पद्धत तुम्ही वापरू शकता. किंवा आणखी वेगळी पद्धत दिलेली आहे 24/56. 24ला 8ने भाग जातो, 56ला पण 8ने भाग जातो, 3/7 येतं. म्हणून त्याचा उत्तर आलं 3/7 मीन्स 3:7. या पद्धतीने बाकीचे उदाहरणं आपण सोडवायचे आहेत. क्वेश्चन सेकंड, फाइंड द रेशिओ ऑफ द फर्स्ट क्वांटिटी टू द सेकंड. पहिल्या क्वांटिटीचा सेकंड क्वांटिटीशी रेशिओ काढायचा आहे आपल्याला. दोन्ही युनिट सारखे असतील, समजा 25 बेड्स आणि 40 बेड्स, म्हणजे बेड्स आहे, रुपीज आहे, त्यावेळेस आपल्याला कोणती काळजी करण्याचं कारण नाही. ज्यावेळेस लिटर आहे तिथे आपल्याला युनिट बदलायची गरज नाही. इथे मिनिट्स आहे, आवर्स आहे, लिटर आहे, मिलीलिटर आहे, किलोग्रॅम आहे, ग्रॅम आहे, त्यावेळेस आपल्याला एका युनिटमध्ये ते करून घ्यायला लागतं. एक उदाहरण आपण सोडूया. 15 मिनिट्स अँड 1 आवर. 15 मिनिट्स अँड 1 आवर तिसरं उदाहरण आहे पहा. मग पहिल्यांदा आपण हे दोन्ही आवरमध्ये पाहिजेत किंवा मिनिटमध्ये पाहिजेत, तर आपल्याला 1 आवरचं मिनिटमध्ये रूपांतर करणं सोपं जाईल. 1 आवर = 60 मिनिट्स. म्हणून दोन क्वांटिटीज कोणत्या आल्या? 15 मिनिट्स अँड 60 मिनिट्स. आता आपल्याला रेशो काढता येईल 15/60. आता 15/60 वरती सोडवलेल्या पद्धतीने आपण सोडवायचं. इथे 5ने भाग जातो, इथे 5ने भाग जातो. 5 × 3 5 × 12. 5 कॅन्सल झाले. 3/12. मग इथं 3 × 1, इथे 3 × 4. 3 कॅन्सल होतील. 1/4 आलं. या पद्धतीने आपण हे उदाहरणं सोडवायचे आहेत. प्रॅक्टिस सेट 28. क्वेश्चन फर्स्ट सेकंड या पद्धतीने सोडवायचे आहेत. बाकीचे उदाहरणं पण सोपे आहेत. 3रं 4थं 5वं हे सुद्धा सोपे आहेत. तिसरं उदाहरण काय पहा. रीमा हॅज 24 नोटबुक्स अँड 18 बुक्स. फाइंड द रेशो ऑफ नोटबुक्स अँड बुक्स. नोटबुक आणि बुक यांचा आपल्याला रेशो काढायचा आहे. म्हणजे नोटबुक अपॉन बुक्स करायचे. 24/18 असं ते उत्तर येईल. नंतर 30 क्रिकेट प्लेयर्स अँड 20 खो-खो प्लेयर्स आर ट्रेनिंग ऑन फील्ड. व्हॉट इज द रेशो ऑफ द क्रिकेट प्लेयर्स अँड टू द टोटल नंबर ऑफ प्लेयर्स. आता टोटल नंबर ऑफ प्लेयर्स म्हटलेले, टोटल नंबर 50 आले. म्हणजे क्रिकेट 30 आहेत आणि टोटल नंबर 50 येतील. म्हणून याचं उत्तर 30/50 असं येईल. या पद्धतीने प्रॅक्टिस सेट 28 सोडवा. नंतरचा भाग आहे युनिटरी मेथड, तो आपण पुढच्या वेळेस पाहूया. ठीक आहे.